नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कामाचा माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असताना आपण जो माग व्हिडिओ टाकला होता बघा, 10 पांढर रानामध्ये आपण काकर मारून लोटर मारला होता, रान सपाट केलं तर. आणि लोटर मारलेल्या सपाट रानामध्ये आपण 13 किलो हरभरा फेकून दिला होता. आणि त्याला डायरेक्ट फेकून दिल्याच्यानंतर अख्ख्या रानामध्ये 10 पांड्यामध्ये जो हरभरा आपण फेकून दिला होता त्याच्यामध्ये डायरेक्ट 3 फुटाचे सरे काढले होते आपण. तुम्ही बघत असताना तर 3 फुटाची सरी काढल्याच्यानंतर आपण याला डायरेक्ट इथं पाटी इथं टी तुम्ही बघत असताना, तर इथून आपण डायरेक्ट सऱ्या ह्या डायरेक्ट ते नारळ झाड दिसते तिथं एंडी इकडून पाणी दिलं होतं आपण, डायरेक्ट ते पाणी त्या नारळापर्यंत जात होतं आणि ह्या सऱ्या इकडं तर तिकडं तुंबत होत्या अशा. त्याच्यामुळं तुम्ही बघत असताना सरीच्या मधोमध अजिबात हरभरा उगलेला नाही, पण माथ्यावर सगळा हरभरा गेला सरीच्या अवजाराने. आणि सगळ्या तिवटल्यामुळं एक नंबर हरभऱ्याची उगवण झालेली. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी मला असं विचारलं होतं की आमचं रान डाळी. तर शेतकरी मित्रांनो, हा प्रयोग डाळी रानाला सक्सेस होणार नाही. कारण ज्या रानाला उतार आहे, उताराच्या रानाला काय होतं शेतकरी मित्रांनो, जे उताराचं रान आहे का, तुम्ही आता ह्या कडेने जर पाणी दिलं ह्या पाटाने आणि जर तुमचा उतार जर त्या नारळाच्या तिथं असं आहे, तर पाणी उताराच्या दिशेने पळत जाणार शेतकरी मित्रांनो. आणि ते उताराच्या दिशेला तिकडच्या बाजूला एक वाफ्यावरती पाणी तुमचं असं म्हणजे तुंबन आणि सऱ्या तेवढतील फक्त. पण एक वाफा सोडल्याच्यानंतर बाकीच्या क्षेत्रामध्ये तुमचं पाणी वरती मुरणार नाही, कारण रानाला डाळ असल्यामुळं पाणी डाळाच्या बाजूला पळत जाणार. त्यामुळं हा प्रयोग आहे ना, डाळाच्या रानाला सक्सेस होणार नाही. पण ज्या रान तुमचं समतल आहे, म्हणजे लेवल त्याची एकसारखी पाटापासून चालू केलं तर ते नारळापर्यंत जर रान एकसारखं सपाट असेल, तर अशा सपाट रानामध्ये तुम्ही हा प्रयोग करू शकता आणि एक नंबर उत्पन्न घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघत असताना आता जॅकी व्हरायटी 9218 महाबीजचं आपण हरभरा हे केलेला होता. व्हरायटीचं नाव जॅकी आहे, 9218 व्हरायटी. तर तुम्ही बघत असताना आता याला छान अशी फुलं लागलेली आहे आणि फुलं लागून आता त्याला गाठं पण लागायला लागलेली आहे. तुम्ही बघत असताना आता ह्या ठिकाणी बघा गाठं लागलेत जवळजवळ बऱ्याच ठिकाणी. फुलं तर एक नंबर लागलेले आहे शेतकरी मित्रांनो. याला कसल्याही प्रकारची अजूनपर्यंत फवारणी घेतलेली नाही शेतकरी मित्रांनो आपण, तरी पण एक नंबर हरभरा आलेला आहे. याच्यामध्ये आपण काय केलं होतं शेतकरी मित्रांनो, एक डेमो म्हणूनसाठी तुम्हाला ह्या 2 सऱ्यांमध्ये जरा थोडे डिफरन्स दिसतात बघा, 1 2 ह्या 3 सऱ्यांमध्ये. तर याच्यामध्ये आपण हरभरा हे अर्धा किलो आपलं काय म्हणतात त्याला, ते काबुली हरभरा टाकलेला आहे. म्हणजे आपण दुकानात जर गेलो घ्यायला तर याला छोले म्हणतात, म्हणजे काबुली हरभऱ्याला छोले म्हणतात. तर ह्या 3 सऱ्यांमध्ये आपण काबुली हरभरा केलेला आहे, म्हणजे दुकानाच्या भाषेत सांगायचं तर छोले. तर हे 3 याच्यामध्ये केलेले आहे. तर इकडच्याला फुलं आत्ताशिक लागले तर आत्ताशिक त्याला हे लागले, कळी लागलेली आहे, म्हणजे थोडक्यात त्याला. पण तुम्ही हे छोले बघत असताना, आता हे इकडं थोडं कमी पडलं होतं, पण आता तुम्ही इथून पुढं बघत असताना हे तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो, इकडे छोले छोलेला गाठे म्हणजे पक्व झालेत गाठी छोलेची बार. म्हणजे गावरान हरभऱ्यापेक्षा हे जे काही विलायती माल आहे म्हणजे हायब्रिड, हा हा छोले हे लवकर निघत असते शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघा की त्याला गाठे फुगल्यात पण ना, गाठा भरलाय पण त्याचा. पण हे आपला गावरान हरभरा आहे, याला आत्ताशिक फुलं आणि गाठं लागल्यात, पण याचं गाठं पक्व होत आलेत ह्या छोलेचं. आणि एक नंबर शेतकरी मित्रांनो फुल लागलेलं आहे. तुम्ही जवळून बघा कसं गुलाबी गुलाबी क्षेत्र झालेलं आहे.
अख्खं झाड गुलाबी झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. याला फक्त आता फवारणी काहीच घेतलेली नाही शेतकरी मित्रांनो. ज्यावेळेस गाठं लागेल ना, तर ते गाठं लागल्याच्यानंतर त्याला आळीची फवारणी घ्यावं लागणार आहे. कारण आता जे हे छोले आहे हरभरा, याला गाठं लागल्यात, पण काही गाठ्यांना आहे ना बोळं पाडलेली आहे, म्हणजे याला आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर आपण आता याला ज्यावेळेस गाठं लागतील त्यावेळेस आपण याला आळीचं औषध फवारून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या शेतकऱ्यांचे रान एक डाळी आहे, त्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग त्या शेतामध्ये राबवू नका, कारण डाळाच्या रानामध्ये हा प्रयोग सक्सेस होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.